प्रश्न क्रमांक पहिला. कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकाराच्या यादीतून संपत्तीचा अधिकार काढून टाकण्यात आला? पर्याय ए 42वी घटनादुरुस्ती, पर्याय बी 44वी, पर्याय सी 51वी आणि पर्याय डी आहे 81वी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 44वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक दुसरा. मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे? पर्याय क्रमांक 1 कायदे मंडळ, पर्याय क्रमांक बी न्याय मंडळ, पर्याय क्रमांक सी राजकीय पक्ष, पर्याय क्रमांक डी कार्यकारी मंडळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी न्याय मंडळ. प्रश्न क्रमांक तिसरा. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कात नाही? पर्याय क्रमांक ए समतेचा हक्क, पर्याय क्रमांक बी धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, पर्याय सी स्वातंत्र्याचा हक्क आणि पर्याय डी मालमत्तेचा हक्क. योग्य उत्तर आहे पर्याय डी मालमत्तेचा हक्क. प्रश्न क्रमांक चौथा. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला? पर्याय क्रमांक ए 44वी घटनादुरुस्ती, पर्याय बी 61वी घटनादुरुस्ती, पर्याय सी 42वी घटनादुरुस्ती आणि पर्याय डी 44वी घटनादुरुस्ती. योग्य उत्तर आहे पर्याय सी 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट करण्यात आला? पर्याय ए 86वी घटनादुरुस्ती, पर्याय बी 88वी, पर्याय सी 85वी, पर्याय डी 84वी घटनादुरुस्ती. योग्य उत्तर आहे पर्याय ए 86वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला? पर्याय क्रमांक ए आहे 2ऱ्या, पर्याय क्रमांक बी 4थ्या, पर्याय क्रमांक सी 1ल्या, पर्याय क्रमांक डी 3ऱ्या. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4थ्या भागात. प्रश्न क्रमांक 7. 1917 मध्ये खामगाव मराठा शिक्षण परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? पर्याय ए वीरा शिंदे, पर्याय बी भास्करराव जाधव, पर्याय सी शाहू महाराज, पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर आहे पर्याय सी छत्रपती शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 8. वसंत व्याख्यानमाला 1875 मध्ये पुणे येथे कोणी सुरू केली? पर्याय ए लोकहितवादी, पर्याय बी म गो रानडे, पर्याय सी गोपाळकृष्ण गोखले, पर्याय डी लोकमान्य टिळक. योग्य उत्तर आहे पर्याय बी महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 9. राजाजी योजना कधी सादर करण्यात आली? पर्याय ए आहे मार्च 1942, पर्याय सी मार्च 1946, पर्याय सी मार्च 1944, पर्याय डी मार्च 1945. योग्य उत्तर आहे मार्च 1944. प्रश्न क्रमांक 10. फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय ए 1885, पर्याय बी 1881, पर्याय सी 1891, पर्याय डी 1886. योग्य उत्तर आहे पर्याय ए 1885. धन्यवाद.